ओम नमः शिवाय. नमस्कार श्रोते, आपल्या सर्वांचे शिव महापुराण कथेच्या या अध्याय 139मध्ये स्वागत. अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव पुढे म्हणाले की नारदा, सावध झाल्यावर मेना शोकव्याकुळ होऊन मोठ्याने विलाप करू लागली. आधी तिने आपल्या पुत्रांची निंदा केली, मग प्रक्षुब्ध होऊन तुला म्हणाली, मुनिवर्य, पूर्वी तुम्हीच येथे येऊन पार्वती शंकरांना शोभून दिसेल असे म्हणाला होतात. म्हणूनच हिमाद्रींनी तिला त्यांच्या सेवेसाठी पाठवले. त्या सेवेची इतकी विपरीत आणि अनर्थकारी फळ मिळेल असे आम्हाला वाटत नव्हते. हे दुर्बुद्धी देवर्षी, तुम्ही खरोखरच अधम आहात. तुम्ही माझी सर्व बाजूंनी घोर फसवणूक केली आहे. माझ्या कन्येने ऋषींना ही दुर्लभ असे कठीण तप केले. त्याचे असे दुःखदायक आणि धक्कादायक परिणाम मिळाले. तुम्ही तिला तपश्चर्याचा उपदेश केलात, म्हणून या सर्व गोष्टींना तुम्हीच कारणीभूत आहात. आता मी काय करू? कोठे जाऊ? माझे दुःख कोण दूर करील? माझे कुळ बुडाले, माझे सर्वच नष्ट झाले. आता मला जगण्यात काही स्वारस्य उरले नाही. कोठे गेले ते सप्तर्षी? मी त्यांच्या दाढी मिशाच उपटून टाकते. कोठे गेली ती अरुंधती? तिने माझ्याशी कपट केले, मला धूर्तपणे नागवले. या सर्व प्रकरणात दोष कोणाचाही असला तरी नुकसान मात्र माझेच झाले. आता मी लोकांना कसे तोंड दाखवू? त्यांनी विचारले तर काय सांगू? तिने रागाने पार्वतीकडे पाहिले व म्हणाली, दुष्टे, तू कोणत्या जन्मीचा डाव साधलास? माझेच नशीब फुटके म्हणून तू जन्माला आलीस. तू हुशार आहेस ना, मग हे काय केलेस? मूर्ख मुली, तुला काडीची ही अक्कल नाही. तू चंदन सोडून चिखल घेतलास, सोने देऊन काच विकत घेतलीस, हंसाला सोडून देऊन कावळ्याला पकडलेस, गंगा जल टाकून विहिरीचे पाणी घेतलेस, सूर्याला सोडून काजव्याला धरलेस, तांदूळ फेकून भुसा ठेवलास, साजूक तूप सांडून मेन ग्रहण केलेस, सिंहाचा आश्रय सोडून कोल्ह्याच्या सेवेला गेलीस, ब्रह्मविद्या सोडून कुलिस्थ गाथा ऐकलीस, घरातील मंगलमय यज्ञ विभूती दूर करून अमंगल चिता भस्म पदरी बांधलेस, विष्णू आदी श्रेष्ठ देवांकडे पाठ फिरवून शिवजींसाठी तप केलेस. काय म्हणावे तुला? तुझा धिक्कार असो. धिक्कार असो तुझ्या बुद्धीचा, रूपाचा आणि चरित्राचा. धिक्कार असो तुला उपदेश करणाऱ्याचा. धिक्कार असो तुझ्या सख्यांचा आणि धिक्कार असो तुला जन्म देणाऱ्या आम्हा माता पित्यांचा. नारद, धिक्कार असो तुमच्या आणि सप्तर्षींच्या बुद्धीचा. धिक्कार असो तुमच्या कुळाचा. धिक्कार असो तुमच्या क्रियादक्षतेचा. तुम्ही आमच्या बाबतीत जे केले आहे त्याचाही धिक्कार असो. तुम्ही तर माझे घरच जाळून टाकलेत. मला हा प्रसंग बघावा लागणे हे माझे मरणच आहे. आता पर्वतराज माझ्यापाशी काय येत नाहीत? त्या सप्तर्षींनी कोठे दडी मारली का? तुम्ही सर्वांनी मिळून हा कट केला होता. माझी फसवणूक करून तुम्ही काय साधलेत? पार्वती, शिवजींना वरून तू कुळालाच बट्टा लावलास. तुला जन्म देण्यापेक्षा मी वंध्याच का नाही झाले? तुझ्या वेळी माझा गर्भपात का नाही झाला? तू जन्मतः मेली का नाहीस? तुला राक्षसांनी खाल्ले का नाही? आता मी गप्प बसणार नाही. थांब, मी तुझी मानच छाटून टाकते. बोलता बोलता मेनेला धाप लागली. ती पुन्हा मूर्छित होऊन पडली. त्यावेळी तेथे मोठा हाहाकार झाला. सख्यांनी मोठ्या प्रयत्नांनी तिला शुद्धीवर आणले. हे वृत्त समजताच आम्ही सर्व देव त्वरेने तिच्या मंदिरात गेलो. सर्वप्रथम मी पुढे गेलो. मला पाहून तू मेनेची समजूत काढू लागलास. तू म्हणालास, मेना, शिवजींचे स्वरूप फार सुंदर आहे बरं. तू जे काही पाहिलेस ते त्यांचे खरे रूप नाही. तुझी थट्टा करण्यासाठी त्यांनी निजलेने ते भयावह आणि उग्र रूप धारण केले होते. पतिव्रते, हे मी अत्यंत अगदी खरे सांगत आहे. माझ्यावर विश्वास ठेव. राग आणि हट्ट सोडून दे. शांत हो. विवाह कार्य संपन्न करून पार्वतीचा हात शिवजींच्या हाती दे. नारदा, हे तुझे बोलणे ऐकून मेना चवताळून म्हणाली, मला तुमचे काहीही ऐकायचे नाही. तुम्ही फारच दुष्ट आणि अधम आहात. तुम्ही येथे अजिबात थांबू नका. ताबडतोब निघून जा. तेव्हा इंद्रादी देवता आणि दिक्पाल म्हणाले की हे पितृकन्ये, आमचे म्हणणे लक्षपूर्वक ऐक. शिवजी हेच सर्वोत्कृष्ट देव आहेत. चराचराचे स्वामी आहेत. भक्तांना अभय वरदान देणारे, त्यांचे मनोरथ पूर्ण करणारे आणि त्यांच्या अधीन राहणारे आहेत. ते सर्वांचे सुख देणारेच. तुझ्या कन्येने जे दुस्सह्य तप पाहून ते प्रसन्न झाले. त्यांनी तिला दर्शन दिले आणि मी तुझ्याशी विवाह करीन असा श्रेष्ठ वरही दिला. ते वचन पूर्ण करण्यासाठी ते येथे आलेले आहेत. अशा मंगल पर्वदिनी रुसून बसू नकोस. तेव्हा मेना विलाप करत म्हणाली, तुम्ही मला भरीला घालू नका. त्या उग्ररूपी शिवजींना मी आपली कन्या कदापि देणार नाही. तुम्ही सर्व देवांनी मिळून आमच्या विरुद्ध हा कट रचलेला आहे. यात माझ्या मुलीच्या रूपाचा नाश होणार नाही. हे तुम्ही कशासाठी करत आहात? ती ऐकत नाही. हे पाहून वसिष्ठादी सप्तर्षी म्हणाले, मेना, आम्ही येथे तुझ्याकडील शुभकार्य संपन्न करण्यासाठी आलो आहोत. जे कार्य सर्वांच्या हिताचे आणि कल्याणाचे आहे त्याला आम्ही तुझ्या हट्टापायी विपरीत कसे मानणार? मी म्हणालो, मेना, भगवान शंकरांचे दर्शन ही मोठी दुर्लभ गोष्ट आहे. तुला त्यांचे अनायासे दर्शन घडले हा केवढा मोठा लाभ आहे. आज ते भिक्षुक होऊन तुझ्या दारी घरी आले आहेत. त्यांनी
त्यांची उपेक्षा करू नकोस. त्यांना आपली कन्या देऊन अनंतपट पुण्य पदरात पाडून घे. पण तरीही राग जाईना. तेव्हा ती म्हणाली, एक वेळ मी पार्वतीला मारून टाकीन, पण शिवजींना देणार नाही. तुम्ही येथून चालते व्हा आणि पुन्हा माझ्यापाशी येऊ नका. ती कोणाचेच ऐकत नाही हे पाहून तेथे आलेल्या सर्वांना चिंता वाटू लागली. तेव्हा हिमालय तिची समजूत काढण्यासाठी आला. तो म्हणाला, प्रिये, हे तू काय आरंभले आहेस आणि तुला एवढे व्याकुळ होण्याचे कारण काय? आज आपल्या भाग्याने एवढे थोर महात्मे येथे आलेले आहेत आणि तू त्यांची निंदा करतेस. हे काही बरोबर नाही. तू शिवजींचे विकट रूप पाहून घाबरलीस म्हणून या लग्नाला विरोध करत आहेस हे मला माहीत आहे. पण ते देवादिदेव आपल्या लीलेने नेहमीच नानाविध नामरूपे धारण करत असतात हे तुला कसे कळले नाही? मी शिवजींना चांगल्या प्रकारे जाणतो. ते सर्वांचे प्रतिपालक आहेत. पूजनीयांमध्ये पूजनीय, अनुग्रह आणि निग्रह करणारे आहेत. म्हणूनच सांगतो, हट्ट करू नकोस. तुला वाटणारे दुःख निरर्थक आहे. उठ, आपल्या घरी महान शुभकार्य आहे हे लक्षात घे आणि कामाला लाग. शिवजी अत्यंत प्रेमळ आहेत. त्यांनी विकट रूप दाखवून तुझी गंमत केली आहे. ती मनाला लावून घेऊ नकोस. त्यांचे महात्म्य ऐकूनच आपण त्यांना पार्वती देण्याचे ठरवले हे कसे विसरतेस? तेव्हा भय सोडून त्यांच्या मंगलमय स्वरूपाचे दर्शन कर, त्यांना नमस्कार कर. त्याचे बोलणे ऐकून मेना अधिकच चौताळली. ती म्हणाली, नाथ, आता तुम्ही कितीही गोड बोललात तरी मी फसणार नाही. मी तुम्हाला पुन्हा एकदा निक्षून सांगते, ते ऐका. तुम्ही पार्वतीला बांधून तिचा कडेलोट करा किंवा समुद्रात बुडवा, पण तिचा विवाह शिवजींशी करून द्यायचा नाही म्हणजे नाही. तुम्ही विकटमुखाच्या रुद्रदेवांना तिचे कन्यादान केलेत तर याद राखा, मी खात्रीने प्राणत्याग करीन. मेनेचा हट्ट पाहून पार्वतीला राहवले नाही. ती मातेपाशी आली व म्हणाली, आई, तू विचारवंत आहेस, ज्ञानी आहेस, धर्माप्रमाणे चालणारी आहेस. मग असा विपरीत विचार का करतेस? धर्मब्राह्य का बोलतेस? रुद्रदेव परमप्रभू आहेत, सर्वांचे ईश्वर आहेत, सर्व सामर्थ्यवंत व सर्वांचे अधिकारण आहेत. वेदशास्त्रांमध्ये त्यांच्या सुंदर सुखदायक स्वरूपाचे आणि कीर्तीचे विशेष वर्णन केले आहे. ते सर्वांचे अधिष्ठान आहेत. तेच त्यांच्या सुंदर सुखदायक स्वरूपाचे आणि कीर्तीचे विशेष वर्णन केलेले आहे. ते सर्वांचे अधिष्ठान आहेत. तेच उत्पत्ती स्थिती लय करता आहेत. ते निर्विकार आहेत, अविनाशी आणि सनातन आहेत. ब्रह्मा विष्णू ज्यांची सेवा करतात, सर्व देव ज्यांचे दास्य करतात, ते भगवान महादेव आज तुझ्या दाराशी आलेले आहेत. हे केवढे मोठे भाग्य! त्यांच्या रूपाने एवढे महान सौख्य आपल्या घरी आलेले असताना राग धरून अशी विमुख काय बसतेस? उठ, त्यांचे दर्शन घे, त्यांचे स्वागत करून आपले जीवन सफल कर. आई, तू सर्व कुशंका काय मनातून काढून टाक आणि शिवजींशी माझा विवाह लावून दे. हे मी तुला स्वतः सांगत आहे. माझी एवढी विनंती तू मान्य कर. मी काया वाचा मने केवळ त्यांनाच वरले आहे. तुझ्या हट्टापायी माझा त्यांच्याशी विवाह झाला नाही तर मी अन्य कोणालाही माळ घालणार नाही, हे स्पष्टच सांगते. आता तुला जे वाटेल ते कर. पार्वतीचे बोलणे ऐकून मेनेच्या रागाला सीमाच राहिली नाही. तिचा स्वतःवरचा ताबा सुटला. ती मोठ्याने आक्रोश करत रडू लागली. पार्वतीला बुक्के मारू लागली. तिला दातांनी चावू लागली. तेव्हा तू आणि येथे उपस्थित असलेल्या अन्य ऋषींनी तिला मेनेच्या तावडीतून सोडून दूर नेले. त्यामुळे ती वैतागली, सर्वांवर तोंड सुख घेऊ लागली. मग स्वतःच्या कपाळावर हात मारून म्हणाली, या पार्वतीने माझे जगणे असह्य केले आहे. या दुराग्रही मुलीपुढे मी हात टेकले. मी हिचे काय करू? हिला विष देऊन मारून टाकू की विहिरीत ढकलून देऊ? एक वेळ मी प्राण त्याग करीन, पण भयंकर स्वरूप असलेल्या शिवजींना माझी मुलगी कदापि देणार नाही. या दुष्ट मुलीने माझे पित्याचे आणि संपूर्ण कुळाचेच हसे करून टाकले आहे. ज्याला माता पिता भगिनी बंधू कुळ गोत्र रूप घर विद्या पवित्रता नाही, ज्याला कोणी सहाय्यक नाही, ज्याच्याकडे ऐश्वर्य नाही, चांगले वाहन नाही, ज्याचे स्वरूपही कुशीळ भयकारक व अमंगल आहे, ज्याला पाहून मी स्वतःच दुःखी आणि शोकग्रस्त झाले, अशा वराला माझी सुलक्षणी कन्या मी का म्हणून देऊ? मी असे केले तर मला लोकांना तोंड दाखवायलाही लाज वाटेल. नारदा, मेनेचा क्रोध आणि तिचे रडणे पाहून मीही तिला समजावण्याचा प्रयत्न केला. म्हणालो, मेना, तू सर्वांचे म्हणणे ऐकलेस, आता माझे म्हणणे ऐक. भगवान शंकर हे जगाचे कर्ता आणि हर्ता आहेत. ते सर्वांना विद्या देतात. अनेक नामे व अनेक रूपे घेऊन एकाच वेळी अनेक लीला करतात. ते स्वतंत्र मायेचे अधिश्वर, सर्वांचे स्वामी आणि विकल्परहित आहेत. तू त्यांचे स्वरूप लक्षात घे, म्हणजे तुला शोक होणार नाही. अज्ञानामुळे तुझ्या दृष्टीवर जो पडदा पडला आहे, त्यामुळे तू व्यर्थ चिंता आणि हट्ट करत आहेस. आता तू शांत हो, आपली कन्या रुद्रदेवांना देऊन धन्य हो. त्यावर मेना म्हणाली, भगवान, माझी कन्या कोणाला द्यायची हा माझा व्यक्तिगत प्रश्न आहे. तिला मी शंकरांना दिले पाहिजे असा तुमचा हट्ट का आहे? त्यांच्याशी विवाह करून तिचा नाश करण्यापेक्षा तुम्ही तिला मारून का टाकत नाही? हे तिचे प्रखर बोलणे ऐकून मी थक्कच झालो. त्यानंतर सनकादी सिद्ध्यांनाही तिला समजावले, पण कोणाचेही ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. ती म्हणाली, तुम्ही सर्वांनी मिळून हे काय चालवले आहे? तुमच्या मनात आहे तरी काय? तुम्ही माझ्या मुलीच्या रूपाचा नाश करण्यासाठी का टपलेले आहात? अशा प्रकारे मेना सर्वांनाच दुरुत्तरे देत होती. तिच्या हट्टाचे वर्तमान कळताच भगवान विष्णू स्वतः तेथे आले. ते म्हणाले, मेना, तू पितरांची कन्या आणि हिमालयाची गुणवान पत्नी म्हणून प्रसिद्ध आहेस. अशा रीतीने तुझा ब्रह्मदेवांच्या कुळाशी थेट संबंध आहे.
तू त्रैलोक्यात धन्य आहेस, यापेक्षा अधिक काय सांगू. तू धर्माचा आधार आहेस, तरीही असे धर्मबाह्य वर्तन का करतेस. हे सर्व देव, ऋषी, ब्रह्मदेव आणि मी असे सर्वजण तुला परोपरीने समजावत आहोत. आम्ही तुझे शत्रू आहोत, तुझ्या वाईटावर डोळा ठेवून आहोत, असे तुला वाटते का. आम्ही तुझ्याशी खोटं कशाला बोलू. भगवान शिव सगुण आहेत आणि निर्गुणही आहेत. ते कुरूप आहेत तसेच स्वरूपही आहेत. ते सत्पुरुषांचे आश्रयस्थान आहेत. सर्व विश्व त्यांची सेवा करते. त्यांनीच मूलप्रवृत्ती उत्पन्न केली आणि पुरुषोत्तमाला उत्पन्न करून तिच्या शेजारी बसवले. या प्रकृती पुरुषापासून माझी व ब्रह्माजींची उत्पत्ती झाली. त्यानंतर लोकांच्या कल्याणासाठी ते स्वतः रुद्र रूपाने प्रकट झाले. मग त्यांच्यापासूनच वेद, देव व इतर स्थावर जंगम सृष्टी निर्माण झाली. म्हणून आब्रहास्तंभपर्यंत जे काही दृष्टीस पडते ते सर्व शिवरूपच आहे. यात विचार करण्यासारखे काहीही नाही. जेथे मला आणि ब्रह्माजींना त्यांचा थांग लागत नाही, तेथे इतरांची काय कथा. त्यांचे स्वरूप कसे आहे, त्यांचे सामर्थ्य किती आहे, याविषयी आजपर्यंत कोणीही जाणू शकलेले नाही आणि पुढेही जाणू शकणार नाही. यावरून त्यांचे महात्म्य आणि कर्तृत्व किती आगाध आहे हे तुझ्या लक्षात येईल. शिवजी भक्तवत्सल आहेत. पार्वतीच्या तपश्चर्येच्या प्रभावाने तुझ्या द्वारी आलेले आहेत. त्यांना समोरे जाण्याचे सोडून तू येथे विलाप करत बसली आहेस. आता सर्व दुःख सोडून शिवजींना शरण जा, त्यांचे भजन कर. त्यावेळी तुला महान आनंद प्राप्त होईल. तुझे सर्व क्लेश नाहीसे होतील. श्री विष्णूंनी स्वतः येऊन सांगितल्यावर मेनेचा राग थोडासा निवळला. तिचे चित्त शांत झाले. पण शिवमायेने मोहित झाल्यामुळे ती आपला हट्ट सोडला नाही. ती रोषाने म्हणाली, श्रीहरी, शिवजींनी आपले मनोहर स्वरूप मला दाखवावे, तरच मी पार्वतीला त्यांच्या स्वाधीन करीन. अन्यथा तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी माझी सुंदर कन्या मी त्यांना देणार नाही. हे स्पष्टपणे माझे सांगणे आहे. श्रोते हो, आपण पाहिले आहे या अध्यायामध्ये की इथे आपला हा अध्याय समाप्त झालेला आहे. आणि या अध्यायामध्ये मेनेने जो काही धांगडधिंगा केलेला आहे, शिवजींनी जे त्यांचे रुद्र रूप दाखवले होते, त्यामुळे मेनेला फार वाईट वाटले आणि तिने ठरवले की आपली मुलगी पार्वती हिला शिवजींपाशी द्यायची नाही आहे, त्यांच्याशी लग्न लावायचे नाही आहे. आता पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत की मेनेला शिवजींच्या दिव्य स्वरूपाचे दर्शन कसे झाले आहे. श्रोते हो, अतिशय सुंदर अध्याय असणार आहे तोही. हा अध्याय आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. तसेच शिवमहापुराणचे आपण किती अध्याय पाहिले हे देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. श्रोते हो, पुढील भेटूया लवकरच पुढील अध्यायात. ओम नमः शिवाय.